तर हाय मित्रांनो, मालकाचा फोन आला आणि म्हणले गाडीला भाडं आहे मामा, पंपावर जा आणि डिझेल टाकून घ्या. म्हणलं ठीक आहे. आलो पंपावर, डिझेल टाकलं आणि डिझेल टाकून मालकाला फोन केला. मग पेमेंट केलं मालकानं. म्हणले आता जातो मी, गाडी भरून घ्या. म्हणलं ठीक आहे, चाललो. मग काय गाडी भरून निघालो. आपलं जाताना संभाजीनगर मार्गावरचं देवस्थान आहे मित्रांनो, नगरच्या पुढं. मग तिथं थांबलो साईडला आणि देवाच्या पाया पडलो. पाया पडून म्हणलं चला आता जाऊया पुढं. मग आलो संभाजीनगर रोडला. संभाजीनगर बायपास रोड आहे मित्रांनो हे. मग इथं आलो, गाडीला ग्रीस मारलं कारण पाट्याचा लय आवाज येऊ लागला, करकर वाजू लागले. मग आपलं गाडीला ग्रीस मारून आता मला युरिया टाकून घेऊया. युरिया टाकण्यासाठी आलो टाटा शोरूममध्ये. त्यांना बकेट विचारलं, मला म्हणले तिकडल्या बाजूला ठेवलं आहे, तिथनं घ्यावा एक बकेट. म्हणलं ठीक आहे. आलो इथं बकेट घेतलं आणि निघालो पुढं. आलो समृद्धी महामार्गावरती आलो. मग काय रात्र झालती मित्रांनो, लय थंड लागू लागलं. मग काय झोपलो तिथं जेवण करून आणि सकाळी उठून म्हणलं चला आता चहा पाणी करून पुढं. मग आलो नागपूर बायपास रोडला. इथं आल्यावर ते म्हणले तुमचा फास्टॅग बॅलन्स लो आहे, बॅलन्स करून घ्या. ठीक आहे म्हणलं, बॅलन्स टाकतो. मालकाला फोन केला आणि मालकानं बॅलन्स टाकलं. म्हणले मामा बॅलन्स टाकलं, तुम्ही निघा. मग आलो, चला म्हणलं आता गाडी चालू करून आपलं निघूया पुढं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा मित्रांनो.